मतदारसंघात मतदान सुरू सकाळी 11 वाजेपर्यंत नागपूरमध्ये 17.53%, चंद्रपूरमध्ये 18.94%, गडचिरोली 24.88%, तर भंडाऱ्यात 19.72% मतदानाची नोंद। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघाकरता मतदानाला सुरुवात। काँग्रेस आणि भाजपामध्ये काटेकी टक्कर। सुप्रिया सुळेंनी बारामतीतील कन्हेरीच्या मारुती मंदिरातून फोडला प्रचाराचा नारळ, तर उद्या सुनेत्रा पवारही कन्हेरीच्या मारुती मंदिरातून करणार प्रचाराला सुरुवात। सांगलीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा। काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत राऊतांच्या भेटीला। चंद्रहार पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार। सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना दिलासा। सोलापूरमध्ये एमआयएम कडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मवियात बंडखोरी, माजी आमदार जेपी गावितांची निवडणूक लढण्याची तयारी। महायुतीतील संभाजीनगरचे लोकसभेचा तिढा आज सुटणार। आज उमेदवारांची घोषणा होणार असल्याची शिरसाट यांची माहिती। यंदा राज्यात चारा छावण्यांना परवानगी नाही। चारा छावण्यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्याकरता सरकारचा निर्णय। चारा खरेदी करता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मतदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन। अजित पवार यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल। राज्य निवडणूक आयोगाकडे दिले दादांच्या वक्तव्याच्या चौकशीचे आदेश। रोहित पवार यांच्या तक्रारीनंतर आयोगाकडून आदेश। निलेश भूप रात्री जुगार खेळतात। बळवंत वानखेडेंच्या मतदारसंघात अंधार। रवी राणांची मविया आणि प्रहारच्या उमेदवारांवर टीका। देशभरात मतदानाचा उत्साह। लोकशाहीच्या उत्सवात विक्रमी मतदान करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात आर्वी तालुक्यातील तळेगावमध्ये रामदास तडस यांच्याकरता प्रचारासाठी घेणार सभा। आज 19 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात तर 102 लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात। दिग्गजांनी बजावलाय मतदानाचा हक्क। निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याकरता घेण्यात येणार विविध क्षेत्रातील नामवंतांची मदत। साहित्यिक मधु कर्णिक, मधु मंगेश कर्णिक, नाना पाटेकर, प्रशांत दामले आदी 16 मान्यवरांची सदिच्छा दूत म्हणून निवड। आदित्य ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर। भाऊसाहेब वागचोरेंच्या अर्ज दाखल करण्यादरम्यान राहणार उपस्थित। संजय राऊतांविरोधात युवा स्वाभिमानी आणि भाजपा आक्रमक। दोनही पक्षांकडून राऊतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज वर्ध्यातल्या तळेगावमध्ये सभा। मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर पंचा आणि राहुल गांधींच्या फोटोचे स्टिकर। प्रकार लक्षात येताच भाजपा कार्यकर्त्यांनी फाडले स्टिकर। मध्य रेल्वेवरील सीएसएमटी मधल्या पायाभूत कामांकरता 2 दिवसीय रात्रकालीन मेगा ब्लॉक। लोकलच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर लोकलच्या फेऱ्या मंदावल्या। मुंबईतील तापमानात घट, मात्र हवेतील आर्द्रता कायम। मुंबईत उष्मा कायम राहणार असून तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।